हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. ओके, आज आहे भाकर दिवस. आज काय नाहीये सण, तर त्याला बोलतात भाकर दिवस. आणि हॅलो मम्मी, दीदी करते चकल्या, मी तळते. आणि तळणारा मेंबर जरा कामानिमित्त बाहेर गेला. हा, तळणारा मेंबर दरवर्षी तळतात पप्पा. म्हणजे शंकरपाळ्या, चकल्या, अजून काय असतं ग, शेव ते सगळं तळण्याचे पदार्थ सगळे पप्पा करतात, तळतात. पण पप्पांनी मारलाय डिच्चू आम्हाला, तर ते गेले काम आलं त्यांना, तर ते गेले बाहेर. तर चकल्या एवढ्या छान झाल्या, दीदीने केल्या चकल्या, दाखवतेच. दीदीने नाही केल्या, मग मम्मीनी. अरे म्हणजे तू फक्त तिने वळले, मम्मीने पीठ मळले, तिने वळल्यात, मी आणि पप्पानी तळलेत. सगळ्यांचा हात लागलाय चकल्यांना. तर तुला काय म्हणायचंय? मम्मीने मळलंय सगळं सकाळी लवकर, फक्त अरे घातलंय पप्पांनी. आता पुढच्या सणाला दीदी करणार फराळ तिच्या घरी, तिच्या घरी. मी तुम्हाला आणून देणार. हो, आम्हाला पण द्या आणून, आम्ही पण तुला देतो. रात्री करायचं बसून, हो, आम्हाला पण डबा दे. काय युट्यूबला बघायचं आणि थोडंच करायचं. अंदाज पंचवीस सांग. नाही, आता सगळे खूप युट्यूबला वगैरे नाही का, सोप्या निघाल्या. मम्मीने ना ते मधुरा रेसिपीला आहे ना शेजवानची ऍड आली, तिने शेजवान चकली केली. तर मम्मी सारखी म्हणते शेजवान चकली करायची का तुला? शेजवान चटणी टाकून चकली करायची. ते ना तळल्यावर मला असं वाटतं त्याचं सगळं उतरत असेल, शेजवानचं ते तिखटपणा तेलात, काय माहिती. पण आम्ही काल डीमार्ट मधून आणले आमचं, आणि हे आम्ही तळायचं आहे ना, हे डीमार्ट मधून आणलं होतं काल. आणि आमचं आहे ना आहे तळायचं, पण ते खराब झालं आता. मग पप्पांना म्हणलं छानच घ्या आता, नवीनच. आणि लागतं पण ते. हा ना, सारखं लागतं, हे बरं पडतं. हा ना, आणि बरं पडतं हे असं, म्हणजे कसं 4-5 चकल्या तळून निघतात. आणि असंच निथळायचं, निघतं बरोबर छानपैकी. फक्त हात आणि बोट जातात. हा ना. तर दीदी आहे ना, ह्या चकल्यामध्ये तिने तिखट टाकले, कोथिंबीर टाकली, ऑर्गॅनो पण टाकले. तर ह्या आमच्यासाठी फक्त चकल्या केल्या तिने. दीदी ह्या वेगळ्या आपण काढून घेऊ ताटलीत. हो, दुसऱ्यांना जातील त्या लोक म्हणजे काय केलं. हा ना, मीठ टाकायची गरज नाही. हा, ऑर्गॅनो ती झाली की तुम्हाला दाखवते ऑर्गॅनो. हा, आम्ही करतोय शेव. आता आमच्या चकल्या झाल्या, आणि ह्या ऑर्गॅनो वगैरेच्या चकल्या हे पप्पांनी टाकल्यात ह्या चकली, त्याच्यामुळे अशी ती लंबुळकी झाली. आणि मी बघा टाकले, मी टाकले. हे बघा ना, हे बघा गोल पप्पा. सांगा आता ह्यांना लगेच होणार बरं का. ह्या कोणाच्या? त्या केल्यात तशा, तुम्ही टाकल्यात कशा बघा. नाही बघा, ही माझे. तर आता ए बाई थांब, अगं ते होऊ दे तर पहिले त्याला कडक. मोठा गॅस कर. तर गाय आज आहे नरक चतुर्दशी, तर पप्पांना मस्तपैकी मम्मी उठणं लावत आहे. आज पप्पांची आंघोळ लाव ना. ओ माय गॉड. तर मस्तपैकी पप्पांना आता उठणं लावून आंघोळ घालणार आहे आज. थोडासा लेट झाला ह्यांना उठायला, आता वाजले 6. पण जाऊन दे, एवढं काही नाही. आता काय करणार, उठलं नाही तर. आणि नेहमी आमची मम्मी आता काय करणार, उद्या आहे ना लक्ष्मीपूजनला, मस्त ती आंघोळ करते, पहिले साडी घालते आणि आम्हाला उठणं वगैरे लावते. तो तुम्ही व्हिडिओ बघा नक्की लवकरच, उद्याच. लक्ष्म्यांना माझ्या नको का लावायला, दोन लक्ष्मी, ज्येष्ठा कनिष्ठा. आम्ही ना दरवर्षी आंघोळीच्या वेळेस ना फटाकडे वाजवतो, आणि ही ना पहिल्यांदाच आलेली आहे. तिकडे ना गाडीच्या इकडे
मम्मीच्या अंगावर पडलं असतं. पप्पा मला एक दे. हॅलो गाईज, आज आहे नरक चतुर्दशी. तर तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि आज काय पूजा वगैरे नसती, फक्त जस्ट नॉर्मल आंघोळ असते सकाळी उठून खूप पहाटे. अभ्यंग स्नान असतं आज. म्हणायचं नाही. मी आता व्हिडिओ बघितला. आंघोळ म्हणजे काय माहितीये का, की माणूस काय स्मशानातून येऊन आंघोळ करतात. पूर्वी लोक स्नान म्हणायचे. मग रोज स्नानच म्हणायला लागलं आपल्याला. हा, तसं स्नानच आहे. स्नानाला चाललोय मी. आणि दिवाळीतलं अभ्यंग स्नान म्हणजे स्नानाचे प्रकार आहेत. अच्छा, आता मी अभ्यंग स्नान केलं आज. आणि रोज स्नान स्नान केलं. म्हणायचं. तर आम्ही सगळ्यांनी सकाळी सकाळी स्नान केलं लवकर उठून. आणि अभ्यंग स्नान. आम्ही घरात पण लाइटिंग लावलेले, सगळीकडे लाइटिंग. ये हॅपी दिवाळी. आणि सगळीकडे हार लावलेत, हे असे लावलेत तसे. आणि आज आम्ही बाहेर लाइटिंग केलेली आहे, म्हणजे टेरेसवर तर टेरेसच्या भिंतीला लाइटिंग केली. तर मी तुम्हाला दाखवते. इतकी सुंदर वाटी. येल्लो 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 सगळीकडे येल्लो येल्लो. बाहेरनच चालले मी. चला माझ्या बरोबर. फॉलो मी डॅडी. माझ्याशिवाय तुझं कुठलंच काम होत नाही. हो, मी एकटी बाहेर नाही जात. घराच्या बाहेर कसं उगाच सेल्फी वगैरे काढायला आले लोक, तर काय करणार मी एकटी. होय होय. वाव. मी तुम्हाला हात करते. इथे आहे ना, इथं लाइटिंग लावली तर नाही चांगलं वाटणार ते. तर काहीच असं आमचं घर दिसतंय, असं मस्त मस्त येल्लो येल्लो येल्लो. कसं वाटतंय? छान वाटतं ना. आणि ही लाइटिंग पण लावा ना. तर इथे आम्ही सोन्याचे मणी पुजले पानावर. सगळीकडे मणीच मणी आहेत. इथे पण मधी आधी मणी टाकलेत आम्ही ते मणी असेच. आणि आज आहे नरक चतुर्दशी. तर गाईज आता वाजलेले आहेत 10. आणि आम्ही वर आलो. हे पप्पा बघा कसे आम्हाला घाबरवतो तिथं बसून. पप्पांचं चाललंय लावायचं फटाकडे. आणि इथं त्या खी तुला किती काय, तुला ते घासणी दिसते का ग पुढं अशी जोरात हे करायला. आणि इकडे मम्मी. आमची छोटीशी दिवाळी आज आम्ही उद्या जबरदस्त. साईडला ठेवा वगैरे. तिकडे ठेव त्याच्यावर. त्याच्यावर ठेव. हा, चालू आहे व्हिडिओ. लागला 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 लागला. पप्पा आमचे चांगले वाजवतात चिमणी. चिमणी नाही काय घाल लवंगी आहे. अयो हो, मला पण होते अगो. आमची मम्मी डेंजर आहे. आमची मम्मी हातातच वाजवते. हातात मग आत्ताचा किती किस्सा झाला. ओके, वायर आहे तिथं. आपली थोडस ह्या भिंती काय नाही होत. अगो नाही गो. मम्मीने हातात लावला, फेकायला गेली, ग्रिलला धडकला, तिच्याच पाशी आला. बाई मांडीपाशीच फुटला तिचा. एवढी साक्षीबाईची एवढी केस त्यांच्या पाठीवर. किती जोरात थांबव. वरला वर लाव तिथं भिंतीवर लाव. व्हिडिओ काय लवंगी पप्पा. इकडे लावा, इकडे मम्मीकडे करा. मम्मीकडे आडवी लावून आकडे. हे घुसल इकडे कुठतरी रूम मध्ये जाईल. खाली बघ आकांक्षा. फॉर शुअर.
मम्मीकडेच आली असते लावली होती होय. मग त्याच्यामुळे तर म्हणते ना नको लावू. मम्मीला दे. पप्पाला वाढवी. नको मला. पप्पाना ते लवंगीच बाई घरात गेली असे ना आपल्या वरच्या रूम मध्ये. हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. ओके गाईज, आज आहे लक्ष्मीपूजन. तर तुम्हाला सगळ्यांना लक्ष्मीपूजनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि पप्पा मला उठणं लावून गेलेत आणि तिला एक लावले बोट असं. तर आता आहे दीदीची वारी पहिली उठणं लावायची. तर माझी मम्मी अजून तिचं ते हे चालले का म्हणजे दिनक्रम चालू आहे. तर इकडं दीदीने मस्त ताट सजवलेलं आहे आणि सुंदर सुंदर वाटत आहे. गुलाबाच्या पाकळ्या वगैरे ऑल अँड. हे बघ दीदी इकडे बघ. आणि पप्पा तिला असे गालाला इथे लावून गेलेत उठणं. आणि आज आम्ही मस्तपैकी धम्माल करणार आहे. आम्ही रात्री गेली 10 नंतर. आता आज सकाळपासूनच करणार आहे आम्ही. आणि इकडे पप्पा चाललेत. बाय डॅडी. नवीन ड्रेस घातलाय पप्पांनी आमच्या. सावकाश जावा, हळू चालवा गाडी. तर हे माझं रिच्युअल असतं. मी नेहमी पप्पांना जाताना सांगते हळू चालवा गाडी, नीट चालवा गाडी. तर काय वाटतं तुला? मला तर एकच वाटतं की दीदीची लाल दिवाळी वास एवढंच वाटते. आणि उठण्याने खूप छान वाटतं, असं मस्त वाटतं, फ्रेश फ्रेश. परफ्यूमची पण गरज नसते दिवाळीत. स्क्रब करायचं एकदम. फेशियल वगैरेची पण गरज नसते. दीदी छान दिसते. कोण तू कसं काय? ते माझी पॅन्ट घालून मिसमॅच झालं. संडे आलेली आहे. साडी घालून यायची तू. साडी आणि असं मस्त केसांना ते व्हाईट कलरचा. अरे मम्मी, मम्मीनी साडी प्लस डोक्याला जो नाही का बायका लावतात टॉवेल. टॉवेल आणि अशी तेव्हा काय होतं आमच्या अॅनिव्हर्सरी आणि असे केस वगैरे सोडले होते. इतकी छान दिसत होती मम्मी. आणि ह्यावेळेस ते नाही का असे सोडतात बायका टॉवेल मधून. कसं काय सोडतात काय माहिती. अगं ते डोळ्यावर नाही घेत, तू डोळ्यावर घेते. तेव्हा आमची अॅनिव्हर्सरी होती म्हणून मी छान साडी घातली होती सकाळी सकाळी. आणि आता तिने गाऊन घातले नवीन. नवीन तू बहुतेक लग्नातली घातली होती. हा, पिंक कलरची. खंडोबाला पण गेलते विशेष. नाही, हो गेलतो आम्ही. फोटो हा हा गाडीवर गेलते बरोबर. काहीतरीच हा, मटकीची भाजी. चला चलिए शुरू करते. चले शुरू करते. मी नाव तयार केलं आहे. माझ्यासमोर आहे गणपतीची मूर्ती आणि मी आहे डायजेस्ट लावणची कीर्ती नाव त्यांची. मी अरे गणपतीची मूर्ती डायजेस्ट रावांची. मी आहे कीर्ती जी मुलगी त्याला नाव काढलं. मी पहिले उखाणे लिहून ठेवायचे. खंडोबाच्या मंदिराला सोन्याचा कळस, श्रीकांतरावांचे नाव हिच्या उठण्याच्या वेळेसला उठणं. महादेवाच्या पिंडीला मेलू हाती वाकून श्रीकांतरावांचे नाव घेते. आकांक्षाच्या उठण्याच्या मांडरा. लक्ष्मी पूजनाच्या वेळेस आज लक्ष्मी इंद्राच्या गंधर्वनात वसईच्या केली श्रीकांतरावांचे नाव घेते. लक्ष्मी आकांक्षाला उठणे लावते लक्ष्मी पूजनेच्या वेळी. हात बघ तिचा असा असा कंटिन्यू हात असा. श्रीकांतरावांचे नाव घेते. पप्पा आलेले आहेत फुलं घेऊन. मी सांगितलं खंडोबाच्या मंदिराला सोन्याचा कळस, श्रीकांतरावांचं नाव घ्यायला आम्हाला नाही आवडत. हो बाई. हे जाणून नाही
आधी बसले तिथं. बसले सर्व कोणाकडे होईल मग. आता काय राक्षस नाही झाला. हा ना. माझं गणच राक्षस आहे. तशी पण ती राक्षसच आहे. राक्षसीच्या दोघी पण. ए माझ झाली मम्मा. नाही काय कधीच सूर्य उगवणे बावळे. दिसतं तुला सूर्य. मम्मीची पण राक्षसच झाली. ते नाही काय माझी लवकर झाली पाहुणे 40 रुपये किलो. काय लावून दे ना पावडे हातात घेतले. काय बा? तर गाईज मी आलेले आहे वरच्या रूममध्ये. संध्याकाळची तयारी, फिटिंग अँड ऑल. फिटिंग करायची आहे ड्रेसला. आणि ह्यावेळेस आम्हाला म्हणावसारखे ड्रेस भेटलेच नाही का काय माहीत नाही. म्हणजे व्हरायटीज जास्त नव्हती त्याच्यामुळं जास्त काही एवढं भेटलं नाही. पण स्टील आम्ही घेतले ड्रेस. आम्हाला तसे घ्यायचेच नव्हते ड्रेस, पण आता लग्नासाठी तर घ्यायचेच आहेत. पण दिवाळी अशी सुनी नको जायला ना, एकतरी ड्रेस आम्ही घेतलाच. कारण की हेच असतं दिवस ड्रेस घ्यायला भेटतात छान छान असे ओकेशनली फंक्शनल ड्रेस. आणि मला खूप दम लागला. वर आले मी 2-3 वेळा वर खाली केलेला आहे मी. कपडे वाट टाकायला पण आलते आणि अशी पण आले. हा हे का आले नाही. तर आमची स्टोर रूम प्लस स्टुडिओ. इकडे स्टुडिओ गेला सगळा. आमचं सगळं सजावट वगैरे केलेली सगळं केलं. फक्त वॉलपेपर ठेवलंय कारण की मी व्हिडिओ काढायला येतच नाही ना वर. आता वेळच भेटत नाही मला. बाय द वे हा ड्रेस मी फर्स्ट टाइम घातलेला आहे दीदीचा. मला खूप आवडला. ऑरेंज कलर मी फर्स्ट टाइम ट्राय केला आहे तसं बघायला गेलं तर चला मी तुम्हाला दाखवायला पण हरकत नाही आहे. काय दीदीचा ड्रेस हा आहे पर्पल कलरचा घेतला आहे ह्यावेळेस वेगळा. मी तर वेगळाच घेतला आहे कलर. पिंक कलर मी कधी म्हणजे माझ्याकडे नाहीच आहे असा फंक्शनल ड्रेस नाही आहे पिंक कलर. पण म्हणलं चला थोडंसं वेगळं काहीतरी ट्राय करूया तर त्याच्यामुळे मी पिंक घेतला. छान आहे तो पण. तर बघायला भेटेलच तुम्हाला. आणि एक सरप्राईज बघायला भेटेल तुम्हाला पुढे. तर सणसूद म्हटलं की एवढा आमचा वेळ जातो ना त्याच्यात सगळं आवरण्यात वगैरे. तिथे तर आज स्वयंपाक केलाय. आज ते फरसांचं निघलं म्हणून हा मम्मीने मध्येच आमच्या म्हणजे फराळ झाला ना की मम्मी म्हणते तेलकट होतात ना फरशा त्याच्यामुळे आपण आज मस्त स्वच्छ धुवून मग पूजा मांडूया आज. तर मग मी बेडरूम आणि किचन धुतलं आणि 3 हॉल पुसला. खूप मी तर खूप काम केलंय त्याच्यामुळे थोडंसं. आणि ह्या ड्रेसमध्ये केलंय काम मी पण. आणि हिने तर स्वयंपाक केला सगळं आज किचनचं म्हणजे हिच्याच ताब्यात होतं स्वयंपाक वगैरे सगळं. काय म्हणायचं पोळ्या भाजी वरण भात वगैरे मम्मीने लावला. हां तिने केली गवार बटाट्याची भाजी भजी पापड वरण सगळ्यांनी काय ना काहीतरी चटणी. 3 प्रकारची भाजी केली तुम्ही. थंड नाही आम्रखंड आहे आम्रखंड पप्पांसाठी. हां पप्पांसाठी पण एक भाजी केली आहे. नाही 2 भाजी केल्यात मिरचीची आणि कांदा ते आडवा चिरून त्यांना कांदा करत नाही पण नैवेद्य दाखवलाय. नैवेद्य नाही ठेवला आम्ही तो कांद्याची. आणि आमच्याकडे पोळी म्हणतात आणि व्हिडिओ काढत होते मी आता तर हे म्हणजे साधी पोळी म्हण काय काय ना असं वाटेल पुरणपोळी. तर पुरणपोळी आणि साधी पोळी त्यात फरक आहे. साधी पोळीला आम्ही पोळीच म्हणतो विदाऊट पुरण भरलेली. तर चला आता आम्ही काय करणार आहे आता 1 वाजलेत आता जेवणार आम्ही पप्पा आले की. आणि मग लक्ष्मीपूजनची पूजा मांडणार आहे आम्ही ह्यावेळेस. म्हणजे दरवेळेस पप्पाच मांडतात पण आम्ही ह्यावेळेस मांडणार आहे. जरा आम्हाला अजून डेकोरेट छान करायचंय थोडंसं हटके करायचं. हां म्हणजे आम्ही जी पत्रिका शूट केली आहे ना काल एवढी सुंदर केली ना आम्हालाच म्हणजे असं मला तर सारखी बघूशी वाटते ती पत्रिका एवढी छान झाली आहे. तर तुम्हाला पण दाखवते वेट. तर गाईज मी आता एक गोष्ट केली आहे तर तुम्हाला मी दाखवते. आणि आता वाजले 3:30 सगळे झोपलेत घरातले. आता हे उठलेत आता पप्पा दीदी तर झोपली आहे आणि माझी जेवायच्या आधीच झोप झाली होती. आणि मी तुम्हाला दाखवते एवढं सुंदर वाटतं ना माझं डेकोरेशन. अजून तर एकच केलं मी आत्ताशी अजून करायचं आहे बाकी दाखवते. आणि हे किती सुंदर वाटतंय ना असं पानामध्ये देवी बसली 1 नंबर वाटतंय. आणि अजून तर हे एकच मी आता डेकोरेट केलं आहे. अजून भरपूर काय काय करायचं आहे. तर मी आता पटापट उठते. हे सगळं पसारा फुलं इथं फुलं आहेत तिथं फुलं आहेत
इथं सगळं रांगोळी वगैरे आणि ते नैवेद्य झाकून वगैरे ठेवायचं, सगळं आवरायचं मला. इथं सगळी अख्खी मोठी पूजा बांधायची. आता मी माझं थोडंसं काम उरकते मग दीदीला उठवते. आणि कसं झालं डेकोरेशन सांगा. आता दीदी उठलेली आहे आणि दीदी पण आली आता हेल्प करायला. आणि हे मी तोपर्यंत 2 वस्तू करून ठेवले, वस्तू म्हणजे डेकोरेट करून ठेवले, हे आणि हे. तर हे पण छान वाटतंय, गोल्डन कॉईन. आणि हे मस्त वाटतं, लक्ष्मी अशीच येऊ द्या आमच्याकडे. आता आम्ही इथे ना सगळं आवरणार आहे आणि मग करणार पूजा. तर गाईज झाडू कसं नाही आलं मागणं. तर आमचं गेट रेडी विथ मी व्हिडिओ शूट झालेला आहे, तर तुम्ही लवकर बघा इन्स्टावर जाऊन. आणि आता आम्ही चालू पूजा करायला. बाय बाय. ओके, आता आमची पूजा सगळी व्यवस्थित अशी मांडली आम्ही आणि पप्पांनी पूजा पण केली. काहीतरी चेंजेस दिसतात तुम्हाला. लाइटिंगची मान टाकली आणि हे माझे पप्पा. आणि असं केलं आम्ही छान पैकी. आणि आयफोन नवीन घेतलाय, तो पण ठेवला इथं. आता फक्त आरती राहिली. चला आता आरती घेतो आम्ही. तर चल हॅन बंद कर, तू तुझं बस जाते वाटलंस. मंगलमूर्ती ओम या सुखदर्ता दुर्गा वाचा विनाशी सर्वे देवब्रेन उपादनादि सर्वांगी संकरौनिकोरादि अंतरेदर्शेवार मुक्ता स्वरादि देवी देवी मंगलमूर्ति हो सारी अनाथना देयेंद्री करुणाधिकारी वारी वारी जन्मनाथी वारी हरि पुरवाता शंकर निवारी जय देवी जय महिषासुरदेव चासुरी सुरवरी सुरवदे तार संजामी जय देवी त्रिभुवन मुनि पाता तुझै सेनाई सारी समरे परंतु न बोले गाई साई गाईज आमची पूजा झालेली आहे आणि एवढी सुंदर वाटते ना, खूप सुंदर वाटते. मी आता फोटो सेशन करून घेते. इथं बसून मस्तपैकी फोटो काढलेत मी आणि एवढं एकदम पॉझिटिव्ह वाटते. खूप मस्त पॉझिटिव्ह वाईब येतात. मस्त एक नंबर पूजा. आणि आम्ही त्या फुलाच्या मागे ना सोनं ठेवलंय, कारण की लोकांना दिसायला नको म्हणून. त्याच्यामुळे आम्ही त्याच्या मागं लपून ठेवले. तर बाय द वे अशी झालेली पूजा. आणि हे मी डेकोरेट नवीन केलेलं आहे, तुम्हाला ते दाखवलंच होतं. आणि हे आपलं नेहमीच आपण दरवर्षी करतो तेच. बाकी काय आपलं इथं आम्ही फुलांची रांगोळी काढली अशी. इथं ते 5 काय म्हणतात त्याला, मटकी सुगड काहीतरी असं काहीतरी बोलतात. आणि ह्याचा मान असतो ह्या वर्षी लक्ष्मीचा. आणि इकडं माझा आयफोन ये आणि देवघर. आमचं लक्ष्मीपूजन झालेलं आहे आणि आमचे फोटोशूट पण चालू आहेत. मला तुम्ही रिव्हील केलं ते आता कधी बघताल तुम्ही मला माहिती आहे. आयफोन मी घेतला आहे 17. तर मी इन्स्टाला आणि व्हॉट्सअपला स्टोरी टाकलेली आहे. यूट्यूबला लेट जाईल. तर आता हे जर फोटो सेशन चालू आहे आणि तिने ट्रायपॉडला मोबाईल लावलेला आहे. मी बसलेले आहे वाट बघत. माझा पण यार टू मच फटाकडे इन दिस एरिया. आणि माझा पण व्हिडिओ काढायचा आहे पावसाळा वगैरे लावताना. आता मी घरातलं उरकून मग बाहेर जाणार, ते पण तुम्हाला बघायला मिळेल.
तर गाईज आम्ही फॅमिली चालू फॅमिली एकत्र आलो आहोत. क्विक एक गेम खेळणार आहे आम्ही. तर आम्ही एकमेकांना म्हणजे आता सुचलाय मला हा गेम. तर आम्ही विचारणार आहे आता मम्मीच्या पर्सनॅलिटीवरून मम्मी कुठला फटाका शोभती हे आम्ही तिघं मिळून सांगणार. पप्पा कुठला फटाकडा आहे ते आम्ही तिघी सांगणार. जसं माझं आणि हिचं. तर आता मम्मी पासून स्टार्ट करू. आता माझ्यापासून स्टार्ट. नाही मम्मी नाही मी पप्पांचं सांगू शकते. तुम्ही दोघी सहमत असाल तर सांगा. आता आपण फोटो काढत होतो तेव्हा त्यांनी एक डान्स केला त्याच्यावरून मला हे तुडतुडीत वाटतात. तुम्हाला काय वाटतं? तुडतुडी बॉम्ब. मला हे लवंगी वाटते. मला हे ॲटम बॉम्ब वाटते. आणि ही मला पिकॉक वाटते. ते नवीन आयटम आला पिकॉक पाची साईडनी. आणि मला आणि मला हे ही ना डबल बार. हॅलो. तर मधीच व्यत्यय आलाय का? कारण आयफोन बद्दल सांगायचं होतं मला. आम्ही आयफोन घेतला 19 ऑक्टोबरला, पण आकांक्षाला रिव्हील करायचा होता लक्ष्मीपूजन दिवशी. तर त्या दिवशीच्या तुम्हाला क्लिप दाखवते मी आता, त्या तुम्ही एन्जॉय करा. हॅलो गाय. बघतोय. नवीन मोबाईल मध्ये नवीन व्हिडिओ आणि उभा व्हिडिओ घेतलाय मी. उभा मोबाईल धरलाय पण आडवा झालेला आहे तो व्हिडिओ. कसं वाटतं तुम्हाला गाई? नाही ह्याच्यामध्ये उभा धरून पण आडव्याची फिलिंग येऊ शकते. सिस्टीम आहे. तसा व्हिडिओ येतो ना आडवा. कसं वाटतं पप्पा? आता मम्मी पप्पांना पण करायचं नाही असं आडवा आडवा करायची. उभा घेऊ शकते. पप्पाला चिडायचे. पप्पाला म्हणायचे, पप्पा आडवा. पप्पा आडवा. मोबाईल आडवा. मम्मी कसं वाटते? छान. पप्पाला मी एक कान मंत्र दिला पप्पा खुश झाले. जाऊ दे माणसामुळे मोबाईल झाला. माणसाने जास्त दीदीने पप्पांना हे केलं. मागच्या वेळेस पण घेताना मी माझ्या मुलं घेतला. मागच्या वेळेस दीदीने गिफ्ट दिला होता बाय द वे मला मोबाईल. माझा 14 दीदीने गिफ्ट दिला. पप्पांनी नाही अर्धे तू भरले की हप्ते. नाही म्हणजे मी पप्पांना हे केलं बाबा हिच्या बाजूने वळवलं. आणि हा मी घेतला सेल्फ गिफ्टेड. अशीच आता- मोठी आता हो. असे, त्यानंतर भोगतात. चालायचं अशीच मोठी हो. भरपूर वस्तू येऊ दे घरात. तर आता लवकरच आमच्या घरात आता भरपूर साऱ्या वस्तू येतील. कसं होतं स्टेप बाय स्टेप जायचं. आपलं पहिले मी माझं करून घेतलं नंतर तुम्हाला लाईन लावा आता तुम्ही. आणि पहिले स्वतःपासून मोबाईल आल्यापासून इतका गुळ आलाय. मेहंदी नको आता आजारी पडशील. उद्या पण भाकर दिवस आहे. फेकून नाही, उद्या नाही, चतुर्थी. तर काय पप्पा मला म्हणत तू खूपच छान दिसते मोबाईल आल्यापासून. पण मला मम्मीने मला पूजा केली मम्मीने आयफोनची. तर मला पण हे केलं. मला कसं तरीच वाटतंय बोलायला असं ना. उभा मोबाईल धरलाय मी आणि आडवा व्हिडिओ चालू. मस्त. बाय. मी ह्यांचे फोटो काढते कसं दिसतोय. असं नवीन आहे ना क्रेजच असते असं व्हिडिओ फोटो म्हणजे नाही का. असं क्लिअरिटी एक नंबर आहे 17ची. भारी आहे. चुम्मेश्वरी क्लिअरिटी आहे. आणि झूम आहे ना 14 मध्ये नव्हतं येत करता. ह्याच्यात खूप जास्त झूम होते आणि खूप क्लिअर दिसतंय. तर बाय बाय बाय. मम्मी तुला कसं वाटतंय मोबाईल घेतला मी? छान वाटते ना? काय आम्हाला ह्याचं तर कळत नाही पण तुम्हाला कळतं त्यातलं कुठला चांगला आहे कुठला नाही. हा लेटेस्ट आहे. आता सप्टेंबर मध्येच लॉन्च झालाय. हा ना? आणि सप्टेंबर सप्टेंबर आला आपल्याकडे. हा मग मागच्या वेळेस आहे ना 15 झाला होता आय थिंक ना दीदी. आणि मी 14 घेतला होता असं काहीतरी झालं. तर त्याला 2 वर्ष झाले. चला आला ना पण टिकला पण तो चांगला टिकतो हा. अजून पण त्याची क्वालिटी चांगली आहे माझ्या ह्याची. तर चला आता मी 14 दिला 17 घेतला. जाऊ दे आता माणसाचं लग्न पण आलंय चांगलं. क्लिअरिटी पाहिजे. सगळं क्लिअरिटी येणार. मग काय. तर चला आता बाय बाय बाय.
आम्ही जाळ्यात आहे ना टाकण्याचा टाकू दे. आम्ही जाळ्यात आहे ना जाळ लावला आणि अख्खे फटाकडे वधून टाकले ते खाली वाटते. मोबाईलवर उठतोय कुणाचा आहे मोबाईल इथे? पप्पांच्या. संपला का झाड? आणि एक टाकलं. हो नका ना जाऊ टक. पप्पा आमचे आता डेअरिंग बाद झालेतले. अहो राहून दे ना, त्याने काय होणार आहे एवढ्याने. मी अख्खी पिशवी टाकून आले त्यात. एक थोडी जाऊन जा ना दीदी. जा ना दीदी पटकन. आमच्या दीदीला तुझे फटाकडे वाजवले त्यांनी. पटकन जा पटकन जा. एक टाकला आमलाच. साईडला सारखा बाप्पा, साईडला सारखा. हे पिशवीतलेत पिशवीतले. आव नका ना जाऊ. आव पप्पा नका ना जाऊ. टक तू वाजला तर काय करणार तिथला टक. ड्रेस बघ तुझा. हा तिथे दाखव पहिले कॅमेरा. दीदीने एक टाकलं ते सगळं. तुम्हाला वाटलं तबाई माझी. दीदी भारी दिसते बघू. तर तिथे गाठी मारता पिशवीचा आणि ठेवून दे. चल कसला गाठी आपली. चला. अहो तिने ना पप्पा तिने ना तुडतुडी टाकली आणि त्या आधीच्या पिशव्यातले ते वाजले माहिती का त्याने, त्याच्यामुळं. चल मम्मी खाली. ते फुलभाजी संपली का ती रेड वाली? यू आता पप्पा बघ सगळंच लावतात त्यात. आता कसं व्हायचं बघा. पप्पा मला पण दे ना एक रेड वाली. गाईज आम्ही लाल कसं देऊ आता. धराव. चला आता आमची दिवाळी अशा अर्थाने फिनिश झालेली आहे आणि खूप छान मजा आली आजची लक्ष्मीपूजन. थोडंसं मला आहे ना असं मध्ये मध्येच वाटत होतं की दीदीचा लास्ट दिवाळी सण आहे इकडं. मध्ये आधी वाटत होतं पण इट्स ओके काय करणार. आणि आता मला तर दिसत पण नाही मी मोबाईलमध्ये. एवढं मला हे झालंय काय म्हणतात डोळ्यासमोर दूर. आणि हे बघा मी काय केलं, सगळे फटाकडे गोळा केले, बॉक्समध्ये टाकले आणि सगळ्यांना जाळ लावून टाकलं. आणि हिने काय केलं, लास्ट इयरचे आमचे फटाकडे होते ते सगळे टाकले पिशवीत. तर सगळे संपलेत फटाकडे. थोडे राहिलेत अजून पण आता नाही मज्जा. जेवढे आहेत तेवढेच आम्ही हे करतो. आणि काय पण बडबडते आता. चला मी तर केस बांधून टाकले वर. आता मी चेंज करणार आहे. मला एक व्हिडिओ काढायचा होता त्याच्यामुळे मी आता किती वाजलेत, आय थिंक 10:30 वाजले तरी पण मी ठेवलेले. आणि आमच्या वरच्या रूममध्ये लाईट एक नंबर येते यार. रिअल कॅमेरामध्ये हे iPhone 17. आणि आमचे फोटो हॅवेचे खूप मस्त आलेत. माझे 14 मध्ये पण छान येतात होते पण ह्यामध्ये पण अजून छान येतात. तर चला हा व्लॉग मी इथं सेंड करते. डॅडी कम. तर आपण व्लॉग एंड करूया. पप्पांनी आमच्या एवढे फटाकडे वाजवले ना ह्यावेळेस, म्हणजे कधी न वाजवले पप्पांनी वाजवले. नुसते लवंगीन ॲटम बॉम्ब तसले. आता पुढच्या वेळेस पप्पा आपण सुतळी आणू. आणि मला गरम किती झालं जास्त आणले आम्ही. नाही मोठे मी वरचे शॉट आणणार आहे आता. ते एक ना खूप असं सॅड होतं की सगळे आणले त्यामुळे आम्हाला. आणि फुसका पण नाही निघला. नाही तर मागच्या वेळेचे आमचे एवढे घाण फटाकडे होते ना. मागच्या वर्षी आम्ही आता उडवले. हा फुसके. आणि लाईट बघा ना कसली भारी येते ना. मला तर गरमच झाले. तर मी आता हात नाही लावू शकत लाईटमुळे. हात नाही लावू शकत तोंडाला वगैरे कारण की राग हे सगळे हाताला. तर लाईक करा, शेअर करा.